Morning students, welcome in 10th standard class. Today we are going to learn 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan on page number 68. First we are going to discuss warming up activity on page number 68. Here chit chat activity. First activity is here, form a group of 3 to 4 and share the following with your ग्रुप्स. आता तुम्हाला ग्रुप करायचा आहे, विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत आणि खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्समध्ये तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. फर्स्ट पॉईंट इज हिअर युअर फेवरेट बुक. आता तुमच्या स्वतःचं एखादं तुम्ही वाचलेलं, तुम्हाला आवडलेलं एखाद्या पुस्तकाचं नाव सांगायचं, द टाईप ऑफ बुक, त्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे तो पुस्तकाचा ते वाचलेलं जे बुक आहे ते कोणत्या प्रकारचं आहे. शॉर्ट स्टोरीजमध्ये आहे का, बायोग्राफी आहे का, थ्रिलर आहे का, ॲडव्हेंचर आहे, सायन्स फिक्शन आहे का, हिस्टॉरिकल आहे. अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये त्याचा टाईप तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. देन राईट अ ऑथर और रायटर, त्याच्या ऑथरचं म्हणजे रायटरचं नाव लिहायचं आहे. मेन कॅरेक्टर, आता ते पुस्तक तुम्ही जे वाचलेलं आहे त्या पुस्तकातले जे मेन कॅरेक्टर आहेत त्या मेन कॅरेक्टरची नावं सांगायची आहेत. देन बॅकग्राऊंड, टाईम अँड प्लेस, देन प्रॉब्लेम और डिलिमा अँड एनी स्पेशल मेसेज. एकूण तुम्ही हे पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला त्या पुस्तकातून कुठला स्पेशल असा मेसेज मिळाला का, तो मेसेज तुम्हाला लास्टला थोडक्यात सांगायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एका पुस्तकावर ग्रुपमध्ये डिस्कशन करायचं आहे. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज युअर सेकंड ॲक्टिव्हिटी. यू हॅव रिसेंटली रीड अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल, ड्रामा, सायन्स फिक्शन और गोस्ट स्टोरी. आता आपल्याला भरपूरच वेळ आहे लॉकडाऊनमुळे, मग तुम्ही नुकतीच एखादी वाचलेली लघुकथा, एखादी कादंबरी, नाटक, एखादी विज्ञान कथा किंवा भूतकथा जर वाचली असेल तर राईट इन अ शॉर्ट 3 ऑफ इट्स स्ट्रॉंग पॉइंट अँड दॅट मेड यू लाईक द बुक. ती पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकातील ते पुस्तक तुम्हाला आवडण्यास का कारणीभूत ठरलं, असे तुमचे लक्षणीय असे 3 पॉइंट्स काढायचे आहेत त्यात आढळलेले, आणि 2-3 ड्रॉबॅक्स इट हॅज. त्या पुस्तकातले काही ड्रॉबॅक्स असतील म्हणजेच काही उणिवा असतील, ते उणिवाही तुम्हाला 2-3 सांगायचे आहेत. फिल देम अप इन द ट्री डायग्राम. आता तुझ्यासमोर असलेला जो ट्री डायग्राम आहे त्या ट्री डायग्राममध्ये तुम्ही बसवायचे आहेत. नेम ऑफ द बुक, आता तुम्ही रिसेंटली एखादं पुस्तक कोणते वाचलेलं आहे त्या पुस्तकाचं तिथं नाव लिहा. इंटू ब्रॅकेट ऑथर और रायटर दिलाय, त्या पुस्तकाच्या लेखकाचं ती तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्यानंतर ट्री डायग्राममध्ये 2 पार्ट्स केलेले आहेत बघा, स्ट्रेंग्थ्स आणि विकनेस. आता स्ट्रेंग्थमध्ये तुम्हाला 3 पॉईंट्स असे लिहायचे आहेत की ते तुम्हाला पुस्तक आवडलं, त्याचा आवडण्यास कारणीभूत असणारे 3 असे लक्षणीय पॉईंट्स लिहायचे आहेत आणि त्याचे काही विकनेस पॉईंट लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे इथे 3rd नंबर. डिटर्मिनर्स are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. बघा, डिटर्मिनर्स विषयी आपण इथं माहिती पाहणार आहोत. डिटर्मिनर्स म्हणजे व्याप्तिवाचक शब्द, नाऊन किंवा नाऊन फ्रेज. द डिटर्मिनर्स द वर्ड दॅट मॉडिफाय अ नाऊन और नाऊन फ्रेज. नाऊन किंवा नाऊन फ्रेज पूर्वी वापरले जाणारे व त्या नामांचा किंवा नाम शब्दसमूहांचा अर्थ मर्यादित करणाऱ्या शब्दांना डिटर्मिनर्स म्हणायचे. म्हणजे डिटर्मिनर्स कुठे यूज करायचं आहे, बिफोर नाऊन और नाऊन फ्रेज. फॉर एक्झाम्पल्स और सम डिटर्मिन्स आर हिअर. दे मे बी, खाली चार्टमध्ये बघा काही डिटर्मिनर्स सांगितलेले आहेत. आर्टिकल्स ए अँड दी, हे 3 आर्टिकल्स आहेत, हेही सगळे आपण डिटर्मिनर्स म्हणून यूज करतो. डेमॉन्स्ट्रेटिव्स दिस, दॅट, दीज, दोज, विच, दीज आर ऑल्सो कॉल्ड डिटर्मिनर्स. देन सम पॉझेसिव्ह also here, my, your, our, their, his, her, etc. my friends, her mothers, असे जे वर्ड्स येतील त्यांनाही आपण डिटर्मिनर्स म्हणणार आहोत. देन क्वांटिफायर्स, अ फ्यू,
many, much, more, every, each, some. Then numerals. Numerals मध्ये 1, 4, 100, first, fourth and 100th. अशा पद्धतीने हे सगळे तुम्हाला काय दिलेले आहेत, डिटर्मिनर्स दिलेले आहेत. आणि काही सेंटेन्स त्याच्या खाली दिलेली आहेत. अंडरलाईन द ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. आता खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्या सेंटेन्स खाली तुम्हाला जिथे डिटर्मिनर दिसेल तिथं तुम्ही अंडरलाईन करणार आहात. फर्स्ट सेंटेन्स इज हिअर, माय ब्रदर बॉट अ फ्यू मॅगझिन्स हिअर. आता वरती आपण जो चार्ट पाहिला सगळा डिटर्मिनरचा, आर्टिकल्स म्हणा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणा, पजेसिव्ह म्हणा, त्यातला तुम्हाला डिटर्मिनर शोधायचे त्या सेंटेन्समध्ये. आता माय पजेसिव्ह मध्ये बघा माय, युअर, अवर आहे ना, त्यामुळे माय या सेंटेन्समध्ये माय एक डिटर्मिनर आहे. आणि फ्यू क्वांटिफायर्समध्ये बघा फ्यू पण वर्ड आहे, त्यामुळे माय आणि फ्यू दीज आर डिटर्मिनर्स. सेकंड वर्ड सेंटेन्स इज हिअर, व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. Here your is a determiner. Third sentence is here, which writer was also the president of our country. Here the article मध्ये the यूज करतो बघा आपण, त्यामुळे the हे सुद्धा डिटर्मिनर आहे. आणि our, these are some toys. Here these and some, these are determiners. Then fifth sentence, these toys are new. Here also these. Then last sentence, that doctor is an expert dentist and he has many patients. Here that, आता डॉक्टरच्या आधी लागलेलं आहे आपलं डेफिनेशन काय ठरलेली होती, द डिटर्मिनर्स दॅट वर्ड्स आर मॉडिफाय अ नाउन और नाउन फ्रेज अँड ऑकर बिफोर देम. सुरुवातीला नाउन किंवा नाउन फ्रेजच्या सुरुवातीला येतोय, दॅट डॉक्टरच्या सुरुवातीला आहे. इज अन एक्सपर्ट अँड मेनी पेशंट्स, इथं मेनी हे 3 डिटर्मिनर्स आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आता इथं तुम्हाला दिलेला हा टेक्स्ट म्हणजे आर के नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स. या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू घेतलेला आहे. बुक रिव्ह्यू म्हणजे काय, त्या पुस्तकाचं केलेलं पुनरावलोकन. पूर्ण स्टोरी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळणार नाहीयेत, तर त्या पुस्तकाबद्दल डिटेल तुम्हाला इथं पॉइंट्स पाहायला मिळणार आहे. म्हणजे पुस्तकाचं नाव, त्या स्टोरीचं नाव, त्यानंतर रायटरचं नाव, त्याचे बॅकग्राऊंड, सेटिंग, मेन कॅरेक्टर्स, त्यामध्ये काही प्रॉब्लेम फेस झालेला आहे का, लँग्वेज कुठल्या पद्धतीची यूज केलेली आहे, अशा पद्धतीचे पूर्ण सगळे पॉइंट्स या टेक्स्टमध्ये कव्हर केलेले आहे. आणि स्वामी आणि फ्रेंड्स या स्टोरीवरती एक बुक रिव्ह्यू घेतलेला आहे. देन फर्स्ट पॅरेग्राफ इज हिअर, अ लिटल बिट अबाउट द बुक. आता या पुस्तकाबद्दल थोडंसं, म्हणजे त्या पुस्तकामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायला मिळणार आहे स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाबद्दल, ते आपण या पॅरेग्राफमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट पॅरेग्राफ इज हिअर, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. पहा, या पुस्तकाबद्दल सांगितलेलं आहे, एनिथिंग आय मेन्शन अबाउट द, आय मीन्स युअर रायटर मीन्स आर के नारायण. आर के नारायणने या पुस्तकाबद्दल काही सांगितलं तर त्यानं त्या कथेचं सार स्पॉइल्स म्हणजे काय, बिघडवणारे, सांगून बिघडवल्यासारखे होईल. I would rather give a glance into the book without mentioning any enters or plots of the story. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा त्या कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे हे योग्य ठरेल. स्वामी is a mischievous child kid about 10 years old and living in an era where India was under the British rule. Like most kids of that age, here भारतावर ब्रिटिशांची जी सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. आणि त्या कथेमध्ये स्वामी इज अ मिस्चियस लिटल किड, स्वामी नावाचा एक साधारण 10 वर्षाचा असा मिस्चियस म्हणजे खोडकर मुलगा आहे.
Like most of kids of that age, Swami is a kid who cannot stay at a place and absolutely hates schools, even worse mathematics. पहा, त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांप्रमाणे स्वामी सुद्धा एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिटकारा असणारा असा मुलगा. लहानपण आठवलं ना आपलं? स्कूल इज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. हिअर अ न्यू वर्ड, नाईटमेअर. तुम्हाला टेक्स्टबुक समोर आहे, मार्जिनमध्ये मीनिंग बघा. नाईटमेअर, अ व्हेरी फ्रायटन एक्सपिरियन्स, म्हणजे एक भयानक असा अनुभव. अ स्कूल इज ॲब्सोल्यूट नाईटमेअर, म्हणजे शाळा म्हणजे त्याला एक भयानक असं शिक्षाच त्याला वाटत असे. Anyway, the story unfolds around the happening of this kid, and now he constantly gets into a trouble and gets a good beating from his father. पहा, या मुलाच्या आयुष्यातील अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडत जातो आणि वडिलांकडून नेहमीच काय खातो? बीटिंग फ्रॉम हिज फादर. वडिलांकडून नेहमीच मार खातो. अशा पद्धतीनं डिस्क्रिप्शन या टेक्स्टबुकमध्ये केलेलं आहे स्वामी अँड फ्रेंड्समध्ये. देन नेक्स्ट पॅरेग्राफ इज हिअर. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड and thinks that his way of facing a life, talking himself out of एव्हरीथिंग. बघा, स्वामी अतिशय एक बडबड्या लहान मुलगा, टॉकेटिव्ह, सतत बोलणारा लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची ही पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड, अगदी कठोर मार्गाने समजते. ॲज मेनी टीन्स बॅक, देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज अ प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग, और हॅरस समबडी. हॅरस मीन्स हिअर अ न्यू वर्ड. हॅरस समबडी मीन्स ट्रबल, म्हणजे त्रास देणे. अनलाईक अ किड्स टुडे. पहा, त्या मुलाबद्दल काय सांगितलंय. त्या स्वामीनं त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळायला आवडायचं. वस्तू लाथेनं उडवून झाडावर चढणे, मोडतोड करणे, कुणाला तरी त्रास देणं, अशा गोष्टीमध्ये त्यालाही मजा वाटत असते. ती आजकालच्या मुलांना वाटत नाही ही मजा, पण पूर्वी स्वामीसारख्या मुलांना अशा गोष्टीमध्ये खूप आनंद वाटून जायचा. This in fact was, and in most parts of India still is, the life of typical boy growing up. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. म्हणजे भारतात आजही अनेक ठिकाणी असेच दिसून येते. द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय, सर्वसाधारण मुलगा. म्हणजे आता वाढत्या वयातले कोणत्याही मुलाचं वागणं हे असंच असायचं. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन द किड्स लाईफ. बघा, या मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवक. हॅवक मीन्स हिअर, प्ले हॅवक मीन्स टू प्रिव्हेंट अ नॉर्मल फंक्शन अँड अ कॉज डॅमेज, म्हणजे अनर्थ उडवणे. अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना दंगामस्ती करण्यातच रस. त्यांना काहीतरी अनर्थ, काहीतरी करण्यामध्ये, दंगा करण्यातच त्यांना रस असायचा. टेक्नॉलॉजी पासून ते खूप लांब असायचे. देन नेक्स्ट पॅरेग्राफ इज हिअर. इन what ways is स्वामी अ टिपिकल बॉय इन दिस ग्रोईंग इयर्स. म्हणजे स्वामी हा मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता, म्हणजे कशा पद्धतीचा एक टिपिकल सर्वसाधारण बॉय होता. In this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10-year-old mind, explaining exactly how he thinks and what perspective of the world is. पहा, टू न्यू वर्ड्स आहे तिथं. एक्झिक्युटली मीन्स एक्झिक्यूट इन अ प्लॅनिंग मॅनर, म्हणजे उत्कृष्टपणे, अँड
पर्स्पेक्टिव्ह मीन्स हिअर पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे त्याचा असणारा दृष्टिकोन. बघा, इन दिस रिगार्ड म्हणजे इथं नारायण हा स्वामी आर के नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातील भावना तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून, अ पॉइंट ऑफ व्ह्यू, कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन इथं आर के नारायण यांनी केलेलं आहे. The reader does feel like a Swami and gets very attracted with a character as the story progresses. पहा, आता जशी ही कथा पुढे पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात, म्हणजे त्या स्वामीच्या ठिकाणी स्वतःला तिथं ठेवतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीकता निर्माण होते. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण, आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज हिअर सिग्निफिकन्स ऑफ द बुक, म्हणजे या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज अ नॉट mercifully an interesting read that could be enjoying from top to bottom. पहा, स्वामी आणि मित्र हे आर के नारायण यांचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देतं आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठी हे साहित्य नसून ते एक मोठे पुस्तक आहे, बट द ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटरेचर व्हॅल्यू इवन इफ इट इज अ टीन बुक. टीन म्हणजे काय? किशोरवयीन. किशोरवयीन मुलांसाठी हे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्यही जपते. The next page, Swami and Friends is a good read for the kids and teen alike. पहा, स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन टीनेजर किशोरवयीन मुलांसाठी असलेलं अतिशय उत्तम असं वाचन साहित्य आपल्याला म्हणता येईल. Also, the book is widely used in Asian content as the study text for the students who study literature as a subject at schools. तसंच आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणूनही अभ्यासलं जातं. This does not mean that the book is filled with a heavy grammar and a technical jargon. पहा, टेक्निकल jargon means words used by a particular professionals that others fail to अंडरस्टँड. म्हणजे हे पुस्तक म्हणजे अशा पद्धतीचं आहे. आशिया खंडातील अनेक शाळेत म्हणजे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर एक विषय म्हणून अभ्यासलं जातंच. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण, ग्रामर आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नाही. काही टेक्निकल जर्गन आहे असं अजिबात नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज अँड कॉन्ट्ररी टू दिस. खरं तर हे पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. Swami and Friends is written in such a simple English, it is hard to imagine that it is a work of such literary genius like आर के नारायण. स्वामी आणि हे पुस्तक इतक्या सुलभ अशा इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे. आर के नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यकाने ते लिहिलेलं आहे याच्यावर विश्वास बसत नाही. द इंग्लिश used in the book is both plain and simple without any troubling words for the kids. तर यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी आहे. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. म्हणजे साधी छोटी वाक्य पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. Then next paragraph is here. It is mentioned in description that the book is about a mischievous
10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. पहा, त्या पूर्ण पुस्तकाच्या वर्णनामध्ये असं म्हटलेलं आहे की 10 वर्षाच्या अशा खोडसळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतेत सुद्धा होऊ शकतात. साहजिकच आहे, त्यांना चिंताही पहिलाच खोडसळ आहे आणि अशा पद्धतीचं पुस्तक जर त्या मुलांना, खोडकर मुलांना वाचायला दिलं ते आणखी जर खोडकर बनतील अशी चिंता ही पालकांना वाटायची. बट द बुक इज ॲज सच दॅट encompasses the mischief of the kids in the view of the kid, which is harmless and pure in his perspective. पहा, पण मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतून केलेल्या असल्यामुळे या पुस्तकातून हे सगळं दर्शवलेलं आहे. Also amidst all the mischief and naughtiness, we actually find that the Swami is a loving and tender kid who's actually a very sensitive. Here a new word, sensitive. Sensitive means quick of understand feeling of others. म्हणजे अगदी संवेदनशील अशी. म्हणजेच त्यामुळे खोड्या आणि मस्ती करणारा स्वामी मात्र खूप प्रेमळ, हळवा, तसाच सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे अगदी संवेदनशील असा मुलगा आहे याचेही आपल्याला त्या पुस्तकामधून जाणीव होते. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट द मिस्चिव्हस किड्स आर मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. हेही खरे आहे की खोडसळ मुलं ही सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ तर असतातच, आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण काम आर के नारायण यांनी या कथेमधून केलेले आहे. ऑन द नेक्स्ट पेज, सो in conclusion, it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. म्हणजे थोडक्यात जर सांगायचे झाले तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे, फक्त वाचन म्हणून पाहायचं आहे, आनंद घ्यायचा आहे, किंवा इंग्रजी कौशल्य वाढवायचं आहे, अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी हे अतिशय उत्तम वाचनानुभव असं देणारं पुस्तक आहे. अबाउट ऑथर म्हणजेच त्या पुस्तकाच्या लेखकाविषयी, म्हणजेच आर के नारायण यांच्याविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल आर के नारायण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक लेखक आहेत. म्हणजे अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्य कृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचं अतिशय मोठं असे एक योगदान आहे. आर के नारायण इज अ रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर produced, and this book in a particular captures the essence, here new word, essence means spirit, of Indian under a British ruling and the mind and life of a typical teenage kid. म्हणजे हे पुस्तक म्हणजे ब्रिटिशांची जी सत्ता होती त्या सत्तेच्या वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलांची मानसिकता आणि त्यांचं आयुष्य यांचा अतिशय आशय, म्हणजे त्यांचे सार नेमके या पुस्तकामध्ये पकडलेले आहे. अदर ग्रेट वर्क बाय आर के नारायण इन्क्लूड्स. आता आर के नारायण यांनी आणखी काही अशा पद्धतीचे ग्रेट वर्क केलेले आहेत, त्याच्याबद्दल लास्ट पॅरेग्राफमध्ये माहिती दिलेली आहे. पहा, other great works by R. K. Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana.
पहा, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण असं संक्षिप्त आधुनिक असं भारतीय एक महाकाव्य द रामायण, द शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक अँड द महाभारत, अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. म्हणजे रामायण एक संक्षिप्त असं आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त असं आधुनिक भारतीय असं आणखीन एक महाकाव्य. या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय अशा साहित्यकृती आहेत. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल, तुमची जर आवड असेल तर असल्यास जरूर तुम्हाला हे साहित्य वाचायचं आहे. देन वन इम्पॉर्टंट क्वेश्चन इन इंग्लिश वर्कशॉप. फर्स्ट question is here. Refer to the story, the book Who Broke the Bank, lesson 2.2, the Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in a mind. पहा, आता आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये याचा अभ्यास केलेलाच आहे. द बुक हू ब्रोक्स द बँक, ही स्टोरी आपण रीड केलेली आहे, त्याचं मिनिंग घेतलेलं आहे. आता ती पुस्तक तुम्हाला परत ती स्टोरी रीड करायची आहे. 2.2 रस्किन बॉन्ड यांची. आणि अशाच पद्धतीनं आर के नारायण यांच्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचं ज्या पद्धतीनं रिव्ह्यू घेतलेला आहे त्याच पद्धतीनं त्या स्टोरीचा तुम्हाला थोडक्यात रिव्ह्यू लिहायचा आहे. त्यासाठी त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर, टाईप ऑफ अ स्टोरी. आपण सुरुवातीलाच अगदी वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये टाईप ऑफ बुक बघितलेलं आहे बघा. शॉर्ट स्टोरी आहे, बायोग्राफी आहे, थ्रिलर आहे, ॲडव्हेंचर आहे, सायन्स फिक्शन आहे, हिस्टॉरिकल आहे. त्यामध्ये कशामध्ये मोडते? द बॉय हू ब्रोक्स द बँक ही स्टोरी. तो स्टोरी टाईप तुम्हाला तिथं लिहायचा आहे. बॅकग्राऊंड आणि सेटिंग कसं आहे, मेन कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत, प्रॉब्लेम, त्यांना कुठला प्रॉब्लेम फेस करायला लागला, लँग्वेज यूज, कशा पद्धतीची लँग्वेज तिथं यूज केलेली आहे, अँड व्हॉट यू लाईक अबाउट द स्टोरी, तुम्हाला त्या पुस्तकामधून काय आवडलं त्या गोष्टीमधून, अँड व्हॉट यू डिड नॉट लाईक अबाउट इट, आणि तुम्हाला काय आवडलेलं नाही, युअर जनरल ऑप्शन ऑफ द स्टोरी. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या स्टोरीचा बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. ओके, थँक्यू.